परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. काँग्रेस पक्षाची खूप मोठी महत्त्वाची भूमिका आहे. काँग्रेस आघाडी करणार का या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत हत्ती अंबिरे आहेत, काँग्रेसचे नेते. काय वाटतं खरं तर महाविकास आघाडी जे आहे ते आहे, मात्र या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होईल का आघाडी? नाही, आता सध्या तर बघा आमची काँग्रेस पक्षाची 65 जागेवर महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे आणि 25 तारखेला आमचं मुंबईला पार्लमेंट बोर्डाची मिटिंग आहे आणि उद्या उमेदवाराच्या मुलाखती आहेत. 25 तारखेला आम्ही आमच्यासोबत जे समविचारी पक्ष आहे येथील चर्चेसाठी त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय आम्ही प्रांताध्यक्षाच्या मान्यतेनुसार घेणार आहोत. आतापर्यंत तुमचे किती उमेदवार नगरसेवक पदाचे फिक्स झालेत, अशी काही माहिती वगैरे सांगू शकता? नाही, आता उद्या बघा आमच्याकडं 65 उमेदवाराच्या उद्या मुलाखती आहेत त्या वार्डाच्या. त्यानंतर मुलाखतीनंतर आमची फायनल यादी प्रांताध्यक्ष यांनी पार्लमेंट बोर्डची मिटिंग मुंबईला ठेवली आहे. तिथं पार्लमेंट बोर्डाच्या मिटिंग झाल्यानंतर आमचे फायनल उमेदवार होतील. परभणीमध्ये धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, खड्ड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विरोधी गटाचे नेते मंडळी म्हणत आहेत की काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती 30 वर्षापेक्षाही अधिक, मात्र काँग्रेस पक्षानं काहीच केलं नाही, असं ते थेट आरोप करत आहेत. तुम्ही त्याकडं कसं पाहताय? नाही, आपण पाहिलं असेल बघा, गेल्या 5 वर्ष महापालिकेची सत्ता ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती. 2021पर्यंत आम्ही काँग्रेस पक्षानं पूर्ण शहरामध्ये सोयीसुविधा देण्याचं काम केलं. तत्कालीन बांधकाम मंत्री काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण असताना आम्ही 90 कोटी रुपयाचे रस्ते परभणी शहरामध्ये आणले. आता जे काही योजना मंजूर झालेल्या आहेत परभणी महापालिकेला, त्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही प्रस्ताव मंत्रालयात सादर केले होते, त्यामुळे त्या मंजूर होऊन झालेल्या आहेत. 2022पासून परभणी महापालिकेवर प्रशासक आहे आणि आपल्याला माहीत आहे महायुतीचं सरकार इथं आहे. महायुतीच्या सरकारनं परभणीला 1 रुपयाचाही निधी दिलेला नाही. त्यामुळं आज कचरा असेल, धूळ असेल, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार असतील, ह्या सर्व प्रलंबित फक्त महायुतीचं सरकार याला जबाबदार आहे. त्याच्यामध्ये जे सत्तेतले कार्यकर्ते आहेत, जे पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करतायत, ते असं देखील म्हणतायत की काँग्रेसनं काहीच केलं नाही, मात्र आमच्या हातात जर सत्ता दिली, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये देखील आमचं सरकार आहे आणि त्याच्या माध्यमातून परभणी महानगरपालिकेचा महापौर जर आमच्या पक्षाचा झाला तर आम्ही अधिक विकासाला गती देऊ, ते असं म्हणतायत. आपण पाहिलं असेल की परभणी शहरामध्ये विकास हा काँग्रेस पक्षाने केला आहे. गेल्या 2021पर्यंत 5 वर्ष आम्ही सत्तामध्ये होतो, तोपर्यंत शहरामध्ये कसलीही समस्या नव्हती. जनतेची सेवा आम्ही प्रामाणिकपणे केली होती. ते 2022पासून प्रशासक त्यांचा आहे ना, 3 वर्ष झाला आज. त्यांनी शहरामध्ये कचरा असतील, धूळ असेल, रस्ते आहेत, स्वच्छता, नगरपरिषद महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या पगारी आहेत, ह्या 3 वर्षापासून नाही दिले ना. सरकार तर त्याचंच आहे ना, पालकमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, केंद्र सरकारचे पंतप्रधान त्यांचे. मग 3 वर्षामध्ये त्यांना सुविधा का नाही दिल्या? आणि निधी त्यांच्या थोडाच घरचा आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. हे जनतेचा पैसा आहे, त्यांचा पैसा नाही, सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे. आणि तो संविधानामध्ये लिहिलेल्या घटनेमध्ये तरतूद आहे की निधी ज्या पद्धतीने वाटप करायचं ते वाटप करावंच लागणार आहे. तो त्यांच्या काही घरचा निधी नाही आहे, ते स्वतः खिशातून देणार नाही. परभणीमध्ये असे काही कामं महत्त्वाचे झाले की जेणेकरून मोठे कामं आपण त्याला म्हणू, मात्र त्याचा फायदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला होऊ शकतो, असे काही कामं सांगू शकाल? नक्कीच. आम्ही जे रस्ते केले आहेत 90 कोटीचे, ते पूर्णत्वास येत आहेत, त्याचा आम्हाला फायदा आहे. आम्ही लोकांना जे सुविधा दिल्या, स्वच्छतेच्या असेल, महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या पगाराच्या रेग्युलर करणं असेल, असे विकासाचे आम्ही शहरामध्ये कामं केले. त्या जीवावर आम्ही पुन्हा महापालिकेवर काँग्रेस पक्षाचा महापौर बसवणार आहेत आणि तो जनतेचा सर्वसामान्याचा पाठिंबा काँग्रेस पक्षासोबत राहणार आहे. याच्यामध्ये असं देखील आता भाजपचे जे कार्यकर्ते आहेत किंवा उमेदवार जे आहेत इच्छुकेसाठी, ते असं देखील म्हणतायत की आता जे प्रशासक लागू होतं त्याच्या कार्यकाळामध्ये आम्ही आता जे सध्या चालू रस्ते आहेत ते आमच्याच माध्यमातून झाले गेलेत. आपण पाहिलं असेल, मी तुम्हाला सांगितलं की तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचे होते, महाविकास आघाडीचे. त्या काळामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल, बाबासाहेबांनी असेल, सर्व महापुरुषाचे सुशोभीकरण असेल, त्यानंतर शहरामधले रस्ते आहेत. या 90 कोटीच्या नंतरचे रस्ते आपल्याला शहरामध्ये कुठे दिसले का?
हे फक्त काँग्रेसच्या काळात झालीत ना. यांनी जर 2.5-3 वर्षामध्ये जर रस्ते आणले असते तर त्यांनी विकासावर मतदान मागितलं असतं. त्यांच्याकडे विकासच नाही ना, त्यांच्याकडे रिझन नाही, त्यांच्याकडं कसल्याही प्रकारचं व्हिजन नाही. हे सर्व आमचं व्हिजन आहे. अंडरग्राऊंड ट्रेन आता जे रस्ते चालू आहेत ह्याचं श्रेय कोण घेणार? तुम्ही घेणार का सत्ताधारी घेणार? नाही, नक्कीच ना, ते आम्हीच घेणार ना, कारण आमच्या काळातले मंजूर आहेत ना. यांनी तर उलटं ह्यांचं गव्हर्नमेंट आल्यानंतर ते स्टे घेतला होता, थांबवाथांबी केली होती. ह्यांच्यात आपसात भांडणं, शिंदे गटामध्ये, BJPमध्ये, अजितदादाच्या ग्रुपमध्ये. मंजुरी बघा ना, वर्क ऑर्डर बघा, उद्घाटन कधी झालीत बघा ना, काँग्रेसच्या काळात झालीत ना. आता ते उगाच स्वतः येऊन श्रेय लाटण्याचं काम करायला त्यांनी असं ठोस निधी आणला असतं तर मग आपण पण म्हणलं असतं. आम्ही भूमिपूजन आम्ही केलीत ना उद्घाटनं रस्त्याचे. त्याच्यामुळे तुम्ही पहा, साहजिकच आहे ना, कारण ते क्रेडिट तर आम्हालाच मिळालं पाहिजे ना त्याचं. त्याच्यामध्ये आता खरं तर तुम्ही म्हणताय ती इच्छुक उमेदवाराच्या त्या मुलाखती वगैरे घेणार आहेत. मात्र या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर तयारी नेमकी कशा पद्धतीमध्ये तुमची सुरू आहे? आमचे शहर जिल्हा असतील काँग्रेस पक्षाचे पूर्व वरिष्ठ नेते आहेत आमचे, त्यांची निवडणूक जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत मिटिंगाच झालेल्या आहेत. आमच्या चाचपणी पण झालेल्या आहेत. आमची गेल्या 2 वर्षापासून इलेक्शन म्हणजे निवडणुकीची तयारी आम्ही करत आहोत. प्रशासन लागल्यामुळं ह्या निवडणुका लांबल्या होत्या. आम्ही काँग्रेस पक्षाची एकदम चांगल्या प्रकारे तयारी आहे. आम्ही 65ला 65 जागा स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. आणि ह्यावेळेससुद्धा आम्ही महापालिकेवर काँग्रेसचाच महापौर बसवणार हे निश्चित आहे. जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, त्यांच्या काही सभा वगैरे होणार आहेत किंवा स्टार प्रचारक म्हणून कोणी येणार आहेत, अशी एकंदरीत चर्चा वगैरे अशी काही आहे का? किंवा एखादी बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये अशी एकंदरीत चर्चा वगैरे मिळाली पाहायला? नाही, आता 24-25 तारखेला मुंबईला पार्लमेंट बोर्डाची मिटिंग आहे. त्या मिटिंगनंतर उमेदवार बी फायनल होतील. त्याच्यानंतर नेत्यांच्या सभा पण कोण येतील ते पण आमचं 25 तारखेला फायनल होईल. खरं तर याच्यामध्ये जे काही उमेदवारांची संख्या आहे, मात्र असं काही गणितं जुळवलेत की त्या ठिकाणी आमचा विजय जो आहे, खरं तर पुढली चर्चा आपण करतो त्या ठिकाणी नक्की तुमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो, असे काही गणितं वगैरे जुळवलेत का? नाही, आता सध्या आमची तयारी तर आहे पूर्ण. आता 29 तारखेला फॉर्म भरायचे शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर पुढची तयारी आहे. त्याच्यामुळे आमची तयारी आहे, असं काही गणित नाही. फक्त आम्ही 65ला 65 जागेवर पूर्ण ताकदीनिशी लढणार, ही आमची तयारी पूर्ण झाली आहे. आघाडी कोणत्या पक्षासोबत किंवा पाठिंबा कोणत्या पक्षाचा मिळणार अशी काही माहिती वगैरे देऊ शकता? नाही, आघाडी आमची जी समविचारी पक्ष आहेत, महाविकास आघाडी, पुन्हा वंचित असतील, रासप असतील, आम्ही त्यांच्यासोबत जर ते चर्चेला आले तर आम्ही पुढे जाऊन नक्की त्याच्यासोबत युती करू. ओके, धन्यवाद. हे होते हत्ती आंबेरे, काँग्रेसचे नेते. त्यांच्या प्रतिक्रिया खूप आपल्यासाठी महत्त्वाच्या होत्या. स्थानिक पातळीवर झालेल्या मतदारांसोबत झालेली चर्चा आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आघाडीचे गणित जे आहे ते पुढल्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीमध्ये जुळतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया, परभणी.